देश इतका सहनशील आहे आपला, की त्याला काही फरकच नाही पडत. डिमॉनिटायझेशन झालं तरी लोकं म्हणतात, "नाही ठीक आहे, असंच आहे देशात म्हणजे ईश्वरची मर्जी आहे." जर कोविड झालं तरी आपण म्हणतो, "अरे नाही, नाही, 100 साल में ऐसा हुआ है, तो क्या करेगा?" तो असं माझं म्हणणं असं आहे ना, की ते एकूण आपल्या देशामध्ये एकूण हे आहे आणि त्यातला तो दुसरा भाग राजदीप म्हणाले, की ते आता ट्रान्झॅक्शनल झालेत. शेवटी बघा लोकांना वाटतं, की लाडकी बहिणीचे पैसे, अरे ते आपलेच पैसे ना, आपल्याच टॅक्समधनं देतात ते. ते काही तुमचे म्हणजे काही सरकारकडून आणत नाहीये ते पैसे. ते आपलेच पैसे तुम्हालाच परत करतात ते. तर लोकं एक तर त्या योजनांमुळे त्यांना असं वाटतं, की मला काय याच्यामध्ये? चल 6 महिन्यासाठी मिळाले, 1 वर्षासाठी पैसे मिळाले, मला मिळाले. एक तर ट्रान्झॅक्शन त्या सरकारी ट्रान्झॅक्शन होतंय. दुसरं ट्रान्झॅक्शन लाडका भाऊ म्हणून होती, की म्हणजे जे कॅश आता दिलं जातं ना, यावेळी महाराष्ट्रामध्ये अगदी आपण सगळ्या ठिकाणी ऐकलं, की निवडणुकीच्या पूर्वी कोणाला 5,000 कोणाला 10,000 एकेका मतासाठी पैसे दिले. तर एका बाजूला पैसे दिले जातात ते लीगल रूटनी दिले जातात. दुसऱ्या रूटनी जे लोकं घेतात ते कॅशमध्ये घेतात मतदानाच्या पूर्वी. आता तिसरं मी सांगतो तुम्हाला, मला कोणी सांगितलं, की आता एक जी विधान परिषदेची निवडणूक झाली, त्यात काहीतरी 600-700 मतदार होते. प्रत्येक मतदाराला दोन्ही पार्टीनी 7,00,000 किंवा 8,00,000 ऑफर केले एका मतदाराला विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये. तर हे ट्रान्झॅक्शन जे काही आहे ते इट इस नॉट जस्ट म्हणजे विधानसभा निवडणूक, लोकसभा. आता विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये एका मताची किंमत जर 6-7 लाख असेल, तर क्या बात है! म्हणजे याच्या पलीकडे काय होऊ शकतं तुम्हाला आणि त्याला परिणाम पण मिळाला. मिलिंद, शिक्षक मतदारसंघातल्या निवडणुकीत यावेळेला लाखांची बोली होती. शिक्षक ज्यांच्याकडे म्हणजे ते आता काय बोलायचं. नाही, नाही. विधानसभा सुरू आहे.